करू वाटत. आम्हाला कोणीच पाहिना, जागेवर म्हणलं तर कोणी आम्हाला हे करणार. ते बोलतात मतावर बोलतात, आम्ही असं करतो, पट्टी करतो, फलान करतो. आम्ही एकदा निवडले की बस कोणीच पुसत नाही. महाराष्ट्रातला चंद्रपूर जिल्ह्यातला हा भाग. आता आहे आंध्र प्रदेशमध्ये. इथं 2 सरपंच दिसतील. दोन्ही राज्यांसाठी 2 वेळा मतदान करणारे गावकरीही दिसतील. मीडियासाठी ही स्टोरी होती, पण या स्टोरी मागची स्टोरी शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. ना आंध्रला या सीमेवरच्या व्यथा दिसल्या, ना महाराष्ट्राला. मुंबई आणि हैदराबादच्या शासनानं दुर्लक्षित केलेल्या आपल्याच नागरिकांचं जगणं पाहायला आम्ही पोहोचलो महाराष्ट्र आंध्रच्या सीमेवर. 14 वादग्रस्त गावं. महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमेवर ही 14 ही गावं आहे. निवडणुका आल्या की या गावांची चर्चा सुरू होते. काय इच्छा लोकांना 2 राज्यात मतदान करावं लागतं आणि काय इच्छा समस्या हे आपण या पूर्ण कार्यक्रमात पाहणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर पासून 40 किलोमीटरवर आलो की जिवती तालुका येतो. जिवती तालुक्याची तशी खास ओळख नाही, पण एका गोष्टीमुळे हा तालुका अनेकदा मीडियात झळकला. याचं कारण वादग्रस्त 14 गावं. परमडोली, परमडोली तांडा, कोठा, मुकादमगुडा, महाराजगुडा, लेंडीगुडा, शंकरलोधी, पद्मापूर, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, पळसगुडा, भोला पठार आणि पद्मावती तांडा. यातल्या बऱ्याचशा गावांच्या नावाशेवटी गुढा असल्यानं ही गावं तेलुगू आहेत असा समज होईल, पण इथं तेलुगू भाषिकांपेक्षा मराठी भाषिक लोकसंख्या जास्त आहे. या 14 गावांची मिळून लोकसंख्या आहे 12,000च्या आसपास. यातले बहुतेक जण मराठवाड्याहून स्थलांतरित होऊन आलेले आहेत. जिवती गावापासून थोडं पुढे गेलं की तेलुगू भाषा कानावर पडते. आंध्र प्रदेशात आल्याचा भास होईल, पण मराठी व्यक्ती दिसली की इथल्या लोकांना आपलं कोणीतरी आल्यासारखं वाटतं. गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेरचं कोणीच गावात फिरकलं नाही. त्यामुळे आमची गाडी गावात पोहोचताच चर्चा सुरू झाली. इलेक्शन आलं वाटतं. परमडोली गावाची ओळख म्हणजे गावातला उंच पिंपळाचं झाड आणि पार. इथं गावातल्या काही म्हाताऱ्या महिला दिसल्या. गावाबद्दलच्या माहितीसाठी आम्ही पारावर गेलो आणि गप्पा सुरू झाल्या. मतदान तर 2 करून नाही, कोणत्याचाच फायदा नाही म्हणायला ना. मग आखरीला कोणत्यालाच नको वाटायला. वर पहा खालं पहा, वर पहा खालं पहा, काय सवना धोक्या. आमचे सासऱ्याने आले होते ना तिकडून देशाकडून. आता आमचं लग्न पण इथंच झालं. आम्ही इथलेच सापरंदोली. सासरे घ्या कवा आलेत काय नाही आम्हाला ते पत्ता नाही. सासऱ्याला असं झाला धोका. ते सासरा तर आता वरी गेलेच, मला काय वरी गेले. आता मुलं बाळ आहेत ना, आमचा एक जीव आहे. आता कितकं आहे की काय नाही की आम्हाला घर नाही, दार नाही, न काहीच नाही, निराधार नाही, काम बी नाही. दोन्ही सरकार कोणीच कुणीच नाही. राहिलेल्या मुलाबाळांना सुरुवातीला 12 गावं होती. पुढे वस्ती वाढली आणि 2 गावांची त्यात भर पडली. शेषाबाई कांबळे लग्न झाल्यावर 1965 साली याच गावात आल्या. पाण्याची टाकी आंध्र सरकारनं बांधून दिली खरी, पण नेते उद्घाटन करून गेले तसं टाकीतलं पाणीही गेलं. निवडणुका, मग त्या विधानसभेच्या असोत की लोकसभेच्या असोत, मतं मागायला येणाऱ्या राजकारण्यांची पुंजाबाई सारख्यांना चीड आहे. त्याच्यासाठी ते मतदानही नको काहीच नको, असंच मरलेलंच बरं आहे. मग आता आम्हाला सरकार काय मदत द्यायलाय म्हणून सेने आम्ही कराव. याच्यासाठी आमचं मन दुखी आहे. आम्हाला कोणतीच योजना नाही.
घर नाही, दार नाही, पगार नाही, काहीच नाही. यांना एक मुलगा आहे, पण त्याच्याकडेही काम नसल्यानं तोही काहीच करू शकत नाही. गोदाबाई, दोन्ही सरकार पालकत्वाच्या गोष्टी करतात, पण यांच्या वाट्याला मात्र काहीच नाही. 14 गावांच्या समस्यांची यादी मोठी आहे. स्वतःच्या मालकीची शेती कोणाकडेच नाही. अनेक वर्षांपूर्वी इथं वस्ती केल्यावर लोक मिळेल त्या जमिनीवर शेती करू लागले. या शेतजमिनीची नोंद सरकारकडे नाही आणि कसणाऱ्यांच्या नावावर 7/12चा उताराही नाही. ही 14ही गावं माणिकगड पहाडच्या रांगेत आहेत. इथली जमीन खडकाळ, पिकाला अनुकूल नाही. गावातली नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही मुकादमगुडा गावातून पद्मावती नगरकडे निघालो. भल्या पहाटे झाडाखाली काहीतरी वेचताना एक जण दिसला. मोहाची फुलं गोळा करण्याचं काम सुरू होतं. ह्याच्यावर चालवायचं असेल कसं नाही तर मजुरी करायची कुठेही. जे कामाला कोणी दगड लावा, कोणी एखादे काही करा म्हणून ते कामं करायची. जगवावंच लागलं नाही. हाताला काम नाही, पिकवायला शेती नाही, म्हणून माळरानात फिरून या लोकांना मोहफूल गोळा करावे लागतात आणि यामुळेच यांच्या पोटाची खळगी भरली जाते. गावकऱ्यांचं कमाईचं तसं विशिष्ट साधन नाही. शेती नसेल तर मग पडेल ते काम करावं लागतं. आंध्र प्रदेश सरकारला वाटतं की महाराष्ट्र देईल, महाराष्ट्राला वाटतं आंध्र प्रदेश. या वादात गावकऱ्यांपर्यंत एकही योजना पोहोचलेली नाही. फार कठीण आम्ही जीवन जगतो ह्या ठिकाणी. महाराष्ट्र सरकारनं अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे घोषित केले होते. ना योजना प्रत्यक्षात आली, ना जमीन मिळाली. आम्हाला पट्टे देण्यात येऊ. आम्हाला कोणचं काही या दुर्गम भागामध्ये काही नापिकी झाली त्याची सवलत कोणची भेटत नाही. म्हणजे का तुमचे 12 गावामध्ये भानगडीमध्ये गाव आहे तर आम्ही काय बोला. म्हणजे अशा आम्ही का फार परेशानीने आम्ही जीवन जगतो ह्या ठिकाणी. आंध्र सरकार या ठिकाणी आपलं मताचा फायदा घेण्याचा प्रयत्न सतत करत आहे.